देवपणीचा दुसरा दिवस हा बघा. सकाळी सकाळी नाश्ता करून बसलो. हे बघ सकाळी नाश्ता केलेला बघा. इडली डोसा आणि चटणी आणि आता चाय बनवता येतली चाय पण आता. तर नाश्ता आधी खातो आम्ही मग बघूया काय पुढची. पंजीला मी बघितलं आणि कोणाकोणाक बघितलं. देवपणीचा दिवस दुसरो. सकाळी सकाळी आता काय गुराढोरांका बांधतले चराविराक. आता कोण कोण नाश्ता करतात. दुसरे दिवस आता सकाळी आता आम्ही नागझर एक आंघोळ करूक चाललो. आता नागझर पण तुमका दाखवतो आमची कशी आली नागझर. ते झऱ्याचं पाणी असा एकदम प्युअर पाणी असा. सकाळचा नजारा बघा जरा कसो आता आमच्याकडे. बैल बिल चरतात सोडल्याने लोकांनी. आमचो गवळदेव असा. गवळदेवाकडनं अशी सीधी वाट गेली अकडे खाली नागझरीर. घाटी होती शाप हुरान गेली घाटी. पूर्ण रस्तोच बंद झाला. माणसांची रहदारी कम झाली ती घाटीच हुरान गेली शाप. पूर्ण झाडा इली. आता याचं नांगर आमची इली. आम्ही चूल पेटवतो जरा गरम पाण्यात थंड पाण्यात असं ब्राह्मण देव असतं आमचं सर. आणि हे बघा पाणी आता चूल बिल पेटवतो आता आम्ही. चूल पेटवतो आता बघूया. पाणी आहे बघा. पाणी आमचा बघा किती स्वच्छ पाणी एकदम निवळ एकदम नागदरीचा पाणी बोलते त्याला. नागझरीचं पाणी आणि वरती पण चांगला याच्यापेक्षा पाणी अजून. तू अरे आता ह्याच्यात उतलव ना तिकडे घे. मी तिकडे जातो वर. खय माझ्या वर जाता. हे बघा दोघजणातून अजून 2 मेंबर येतात. तशी येतच बघा आरामात अगदी. हे बघा ही नागझर आमची. हे असं व्हाळ वरणा इलेलो सड्या वरणा. याचं एकदम चांगला पाणी आहे प्युअर झऱ्याचा. पिऊच्या लायक पाणी एकदम. मेकअप तुरी लावची ते घे. त्यांना तुम्ही घ्या रे आली पहिले एक एक सगळा खावा सगळा खावा. एवढा अजून ते त्याला दे दे. दे इकडे ताट दे. दे कापते पत्ते बघतील माझे. नाही नको कोण मी बदलेल ते काय काप रे. हा एवढा हिसाब देतो काय बस झाला. भजी पण आणले नाही सर. हे भजी पण खातात हे बघा. कांदा भजी. सगळ्यांनी या येवा रे. चल अशीच मजा असतात. सगळा एकदम एकत्र खातो आम्ही या 3 दिवसात. आमका माहिती नाही. आजचा दुसरे दिवस आहे आमचं विसरलो. इलो असा आता आम्ही गरव गेलो. आता पीठ लावून घेऊन इलो. पीठ पळून काढून रागावतात. हय्य गरवता आणि हय्य गोवा गरवता. नमस्कार. हैसर विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलची मुलं येयली असत. तसं आमची देवपण बघू तर तुमका दाखवते ती कशी काय मुलं काय आमका काय प्रश्न विचारतात. तसं आम्ही त्यांना काय प्रश्न विचारतो तुमका दाखवत आहे. अगदी चांगली छोटी मुलं असायची. आमचं देवपण बघितली आमची अगदी लांबवरून कसाल कणकवलीवरनं. चला तर बघूया ती मुलं. नमस्कार, माझं नाव सुषमा केनी. युरेका सायन्स क्लबची फाउंडर मेंबर व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल आणि युरेका सायन्स क्लबची मुलं आज या ठिकाणी देवपळण वायंगणी गावची जी देवपळण होते ती बघण्यासाठी आणलेली आहेत आणि अनुभवण्यासाठी आलेली आहेत. याचा मागचा उद्देश असा आहे की ही देवपळण का केली जाते, दर 3 वर्षांनीच का होते, त्यामागचा उद्देश काय आहे, अशावेळी गावातील वातावरण कसं असतं, लोक जेव्हा एकत्र राहतात त्यावेळी त्यांच्यामध्ये एकोपा असतो का, युनिटी असते का, किंवा ते माळावर किंवा अशा वेगवेगळ्या लोकांच्या घरामध्ये जाऊन राहतात तर त्यावेळी त्या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण असतं आणि हे जे काय परंपरा आहे ती पुढच्या पिढीने जपावी, जतन करावी, हा या मागचा उद्देश होता. आणि त्यासाठी आम्ही ही देवपळण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याच्यामागचं सायंटिफिक
रिझन पण आम्हाला, आपण विज्ञान युगात वावरतो त्यामुळे त्यामागचं सायन्स काय आहे हे पण थोडं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मध्ये आपल्या त्या देवपळण करत असताना गावातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर देवपळण कशी होते, देव कसा आपण घेतो, देवाचा कौल म्हणजे काय, त्या ठिकाणी तांदूळ कसे लावले जातात, तो तांदूळ कोणत्या प्रकारचा असतो, नंतर 3 दिवसामध्ये गावकरी जे असतात ते कोणते कोणते कार्यक्रम सादर करतात आणि नंतर ते गावामध्ये परत कसे जातात याबद्दलची सगळी माहिती गावातल्या काकांनी ह्या मुलांना दिली आणि मुलांनी बरेच प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरांचं निरसन पण त्यांनी केले. आणि हा अनुभव मला वाटतं ह्या मुलांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे आणि ह्याच्यावर मुलं म्हणजे त्याच्यावर कदाचित पुढच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर रिसर्च पण करतील आणि ही पद्धत कशी योग्य आहे. कारण ह्याच्यापूर्वी आपण करोनाच्या काळामध्ये सगळ्यांनीच गावपळण केली होती. कारण मला तर असं वाटतं की तेव्हा पण असंच एखादी गावात साथ आलेली असणार आहे आणि लोकांची देवावर श्रद्धा होती, त्यामुळे देवाचा कौल घेऊन लोकांना गावाच्या बाहेर ठेवलेलं असणार आहे आणि ती साथ जेव्हा आटोक्यात आली त्यावेळी पुन्हा लोक गावात आलेली असेल, असंही एखादं कारण असू शकतं आणि ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय. थँक्यू. तुम्ही दिवा लावता का इथे? मेणबत्ती, दिवा. आता हे चार्जिंगचे बल्ब मिळायला लागले ना, त्याच्यामुळे काय ते कमी झालं. हे काय जरा जास्त मेणबत्ती जरा घ्या. हां मला बाहेर आमच्या शाळेचं नाव विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल आहे. आम्ही कसालवरनं आलो आहोत. आम्ही कसाल कुडाळ कणकवलीवरनं वेगवेगळी पोरं आलो आहोत. आम्ही गावपळण कशी आहे ते बघण्यासाठी इकडे आलेलो खास करून. गावपळणला काय काय करतात ते आता आम्ही बघितलं मगाशीच काय काय करतात ते, आणि आम्हाला काकांनी माहिती जो देखील सांगितली. आम्ही इकडची नदी परिसर बघितला, मस्त वाटलं. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? हा, इकडे मस्त वाटलं आणि निसर्गात एकदम भारी वाटलं. हवा थंडगार होती, परत ती नदी बघायला मिळाली आणि झोपडीत जेवायला मजा पण आली. या प्रचंडबद्दल तुमचा अनुभव काय? आम्हाला अनुभव खूप चांगला वाटला. आम्ही पहिल्यांदा अनुभव घेतला की आम्ही आज पहिल्यांदाच मी गावपळण बघितली. गावपळणीला काय काय करतात ते आम्ही पहिल्यांदाच बघितलं आणि हा एक गावपळण करतो तो हा विषय एकदमच नवीन होता. आमच्याकडे असतं काहीच नाही होत पण आज विषय खूप इंटरेस्टिंग टाईप होता. हा विषय आमच्याकडे गावपळण ही गोष्ट नाहीच आहे, कारण की आम्ही गावपळण कधी बघितलीच नाही. ते आम्हाला गावपळणबद्दल विविध माहिती मिळाली व ती कशी काय काय करतात ते कळायचं. तो विषय खूप इंटरेस्टिंग होता. त्याच्या प्रथा काय काय ते सुद्धा देखील आम्हाला. आता जेवली आहे सर, टिफिन त्यांनी घराकडनं आणलेल्यानी असं जेवली आमच्या खोपड्या द्या. आता व्यवस्थित आता अनुभव येतील. आता काय काय अनुभव ते आमच्या येलो ही बघा मजा करतात पोरात. मग तिकडे क्रिकेट खेळतात. आमचे सगळे असं बघतात. पुरणपोळी. आता मी पुरणपोळी खातो. हे बघा आता दुपार झाली आमच्याकडे, चाय पिऊ गेलो होता आम्ही दुपारचे. हो बघा शेखर सावंत कसो मागान खाता. मी पिशी दुसरी आणलेलं बघा असे चाय पितो एक एक. चकली असते, फरसाण असतात, दुधाची चाय. चालू केलं आम्ही क्रिकेट आमचं परत. पहिलोच बॉल, पहिल्याच बॉलला विकेट गेलेलो असा. पहिलंच विकेट गेलो पहिल्या बॉलात. शेखर सावंत बॉलिंग टाकतात. हा दुसऱ्या बॉलला दुसरं विकेट. एकदम वयस्कर माणसा उतरली बघा खेळात. 58 वर्षाची माणसा खेळतात कशी अशी एन्जॉय करतात.
68 वर्षे सॉरी 68 वर्षाची माणसा देव पण काय जलामलेला माणूस खेळता आज. हे बघ आता डाळिंब पण खातो तैसे. हे बघ रात्र झाली आता, एवढी रात्र झाली 9 वाजले. डाळिंब पण खातो. 8 वाजले हा 8 वाजले. डाळिंब पण खातात. मी पण एक ढापलं या बघा. जोरात मारूचा लागता असा नाही. हो याचो आज बर्थडे हा. आता बघूया काय आता बर्थडेचा आमका पार्टी बिटी काय दिल्यान तर दिल्यान. हे बघा असं दुसरं पड पण बसलो हा. असं बारके आहेत आणि असं मोठे आहेत. एक बाहेर जावा कोणतरी. हे बघा तो नाही हे मोठे आणि असं बारके. किती पाना येतील? हे बघा मस्त की जेवतात रात्रीची 9-10 वाजले असेल आता. बघ पुरणपोळे पण असत, आंबोळे पण असत, भाकरे पण असत, बटाट्याची भजी पण असत. काय काय म्हणून बघा. आई बाबा कुठे आहेत? आमच्या केला संदेशचा बर्थडे होतो. ते तुला भरवणार तुला. पप्पाने भरव, बाबाने भरव. त्याच्या खालीच केक घेऊन भरवा होते का? बघ आम्ही झोपड्यात बर्थडे सेलिब्रेशन केलं. सर्व्हिस केलं. ठीक आहे का व्हिडिओ ते काय कॅमेरा. ही याची मम्मी बर्थडेची. ही बर्थडे बॉयची आई. ही बघा ही बघा ही बर्थडे बॉयची आई. आता हे केकची वाट बघताना मंडळी. हे आता केकची वाट बघतले. हे उपाशी मित्रमंडळ. हे सगळे उपाशी मित्रमंडळ रोज खातो केक. हे बघा एक केक खाय.